शिंदे इतके महान सद्गृहस्थ आहेत की ते भारतीय जनता पक्षाची मतंसुद्धा फोडू शकतात. इतका मोठा माणूस आहे तो अमित शहानी वाढवलेला. ते अतिरिक्त उमेदवार लढवण्याच्या तयारीत आहेत असंही कळतंय. कदाचित निवडणूक होऊ शकते, कारण शिंदेकडे ही नावांची यादी खूप आहे आणि त्यांचं एक त्यांच्या पक्षात अशी स्ट्रॅटेजी आहे की काँग्रेसची अतिरिक्त मतं आहेत, एनसीपीची अतिरिक्त मतं आहेत, या सगळ्या भरवशावर शिंदे इतके महान सद्गृहस्थ आहेत की ते भारतीय जनता पक्षाची मतंसुद्धा फोडू शकतात. इतका मोठा माणूस आहे तो अमित शहानी वाढवलेला. देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी ते भाजपची मते फोडू शकतात असं तुमच्या मला एकंदरीत बोलण्यावरून वाटतंय की ते सुपर पॉवर आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातले. तसं काही नाही आहे. प्रत्येकाने आपापली मतं सांभाळावीत, भाजपनेही सांभाळावीत, मिंध्याने सांभाळावीत, अजित पवार गटानं सांभाळावीत, कारण हे मतदान गुप्त आहे आणि कोणी कोणाचं नसतो, सगळे पैशाचे आहेत. पण राऊतसाहेब मध्यंतरी एक तारखेला मिसिंग उद्घाटन होते. हाच विषय आहे. मध्यंतरी जे गेल्या आठवड्यात गाजलं ती उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट. बरं, मग जी रहस्यमयरित्या भेट झाली, ज्याच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की अशी कुठलीही भेट झाली नाही आणि त्यांनी त्या ट्विटर हँडलला इशारा दिलाय की कायदेशीर कारवाई करू. पण ते ट्विटर हँडल ठाम आहे, त्यांच्याकडे काही पुरावे आहेत. ते म्हणतात की कायदेशीर नोटीस येऊ द्या. फडणवीस बोललेले आहेत पण उद्धव ठाकरे अजून काही बोलत नाही. कशाला बोलायला पाहिजे? रहस्य अजूनही फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना. बातमी काय आहे? फडणवीस आणि उद्धव ठाकरे भेटल्याची कुठे भेटले असं बातमी आहे? वर्षा किंवा अन्य ठिकाणी कुठेही मग भेटले खुलासा- कदाचित असं म्हटलं जातं एखादा मोठा उद्योगपती काही मध्यस्थी करतोय असंही म्हटलं जातं. बघा, प्रश्न असा आहे की बातमी तुम्ही अशी दिलेली आहे की वर्षावर भेट झाली. वर्षाचे सध्याचे मालक कोण आहेत? फडणवीस त्याने खुलासा केला, त्याने स्वतः खुलासा केला ना. मग अजून काय पाहिजे आपल्याला?